चुनाभट्टी परिसरामध्ये राडा झालेला आहे। जमावानं इथं रास्ता रोखलाय। दादरकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। चैत्यभूमीकडे रिक्षाने जाण्याची अनुयायांची मागणी आहे आणि त्यासाठी इथे आता राडा झाल्याचं दिसतंय। जमावानं इथं रास्ता रोखलेला आहे। दादरकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी देखील इथे निर्माण झालेली आहे। घटनास्थळी इथे पोलीस पोहोचले आहेत, मात्र इथे पोलिसांसोबत देखील बाचाबाची झाल्याचं दिसतंय। चुनाभट्टीजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसतंय। चैत्यभूमीकडे रिक्षाने जाण्याची अनुयायांची मागणी आहे आणि त्यासाठीच इथे आता राडा झाल्याचं दिसतंय। इथे जमावाला हटवण्याचं काम पोलिसांकडून केलं जातंय। पोलीस समजूत काढताना देखील दिसतात, मात्र इथे वाहतूक कोंडी देखील आता मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटी या संदर्भात अधिक अपडेट देतील। कृष्णा, सध्याची काय परिस्थिती आहे तिथे? नक्कीच आपण पाहू शकतो आज महापरिवहन निर्माण दिनानिमित्त जे आहे ते मुंबईत जे आहे ते दादर चैत्यभूमी येथे मोठ्या संख्येने जे आहे ते बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी येत असतात। अगदी वेगवेगळ्या जिल्ह्यातून असेल तर देशभरातून जे आहे ते अनुयायी या दादर येथे मोठ्या संख्येने दाखल होत असतात। आज एकंदरीत पाहायला गेलं तर आज अगदी तुर्भेवरून जे आहे ते दादर चैत्यभूमीसाठी येणारे रिक्षातून अनुयायी जे आहे ते रिक्षातून प्रवास करत होते, पण त्यांना जे आहे ते ट्रॅफिक पोलीस असतील आणि त्याचबरोबर मुंबई पोलिसांनी जे आहे ते चुनाभट्टी येथेच जे आहे ते अडवण्यात आलेले आहे। कारण रिक्षाला जे आहे ती मेन म्हणजे मुंबईत येण्यासाठी जी आहे ती बंदी आहे। एक सीमित म्हणजे चुनाभट्टीपर्यंतच रिक्षांना जे आहे ते येणं नियमानुसार रिक्षांना येणं हे देखील इथपर्यंत पोहोचणं आहे। परंतु अनुयायींचं असं म्हणणं देखील आहे की आम्ही दरवर्षी याच रिक्षाने दादर चैत्यभूमीपर्यंत जात असतो, त्यामुळे आम्हाला देखील जे आहे ते तिथूनच नेण्यात यावं असं देखील जे आहे त्यांचं म्हणणं आहे। पण एकंदरीत पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने आपल्याला या चुनाभट्टीच्या संपूर्ण आणि सायन परिसरात जे आहे ते वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहे। तब्बल 1.5 ते 2 किलोमीटर ही संपूर्ण वाहनांची रांग लागलेली आहे। त्यामुळे मोठ्या संख्येने देखील जे आहे ते ट्रॅफिक आणि खोळंबा जो आहे तो निर्माण झालेला आहे। तर नागरिकांचा देखील जे आहे ते काही संभ्रमात देखील पाहायला मिळत आहेत। जी, तुम्ही आता सांगितलं की मोठ्या वाहनांच्या रांगा लागलेल्या